महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे। या जागेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने रविवारी ठाण्यात केलेल्या शक्ती प्रदर्शनास 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या 4 आमदारांसह पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मुंबईत ठाण मांडले। नाशिकच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे महायुतीतील पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी। लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार जे आहे ते सर्वजण आपले कामाला लागलेले आहे। नाशिकामध्ये देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे। परंतु नाशिकची जागाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अद्यापही सुटलेला नाही आहे। एकीकडे हेमंत गोडसे जे आहे ते काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटावी याकरता त्यांनी आग्रह धरला होता। त्याच्यानंतर जे आहे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही आमदार नाशिकचे काही पदाधिकारी असतील ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर नाशिकची जागा जी आहे भारतीय जनता पार्टीला सुटावी असं देखील भाजपाचं म्हणणं त्यांनी जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलेलं आहे। परंतु ही नाशिकची जागेचा जो प्रश्न आहे अद्यापही सुटताना काही आपल्याला दिसत नाही आहे। एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नाशिकच्या जागेसाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही जी आहे ती नाशिकचे आमदार व पदाधिकारी असतील त्यांना दिलेली आहे। परंतु एकीकडे याच नाशिकच्या जागेसाठी आता राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची त्या गटाने देखील या नाशिकच्या जागेमध्ये आता आपली उडी घेतलेली आहे। एकीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये जे आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार जे आहे कामाला लागलेला आहे। परंतु नाशिकमध्ये अद्यापही कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा जाहीर न केल्याने नाशिकचा प्रश्न जो आहे केव्हा सुटणार याकडे मात्र सर्व नाशिककरांचं लक्ष आहे। परंतु नाशिकची जागा सुटणार कोणाला याकडे आता सर्व नाशिककर जे आहे हे आतुरतेने वाट पाहत आहे। मी नाशिककर न्यूजसाठी अमर सोळंके, नाशिक।